आज बातमी आहे पुण्यातून। पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतलाय पाण्यासाठी। पुण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना पाण्यासाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि ठाकरेंच्या सेनेनं पुण्यातील भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढलेला आहे। यावेळी आक्रमक झालेल्या ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आणि महिला आंदोलकांनी कार्यालयामध्ये खंडे फेकत जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। यावेळेस कार्यालयाचा गेट तोडण्याचा प्रयत्न सुद्धा आंदोलकांनी केलेला आहे आणि कार्यालयामध्ये घुसत ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। अधिकारी आणि ठेकेदार यांच्या वादामुळे नागरिकांना पाणी मिळत नाहीये असा ठाकरेंच्या सेनेने आरोप केलेला आहे आणि ठाकरेंच्या या सर्व कार्यकर्त्यांनी आणि आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत खंडे फेकत आंदोलन केलेले आहे। अधिकाऱ्यांनी खाली गेटला कुलूप लावलं, ते गेट तोडून आम्ही वरती आलो। आता इथं अधिकारी सगळे पळून गेलेले आहेत, एकही अधिकारी आतमध्ये नाहीये, सगळे पळून कुलूप लावून पळून गेलेले आहेत। काय यांच्याकडे आमच्या प्रश्नाला उत्तर नसल्यामुळे अधिकारी पळून गेलेले आहेत। हे आम्हाला पाणी देऊ शकत नाही। जोपर्यंत आमच्या नळाला पाणी येत नाही आम्ही इथून हलणार नाही, आम्ही इथंच बसणार आहे। जेव्हा निवडणुका येतात ना तोपर्यंत पाणी मिळतं, सगळं मिळतं, पण जेव्हा निवडणुका होऊन जातात तेव्हा आम्हाला पाण्यासाठी आमची ससे होलपट होत आहे। अनेक गोष्टींसाठी आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा सरकारचा फायदा असतो तेव्हा सरकार आम्हाला सुविधा पुरवतं। आमची गुरुवार पेठेमध्ये आम्ही भर पेठेमध्ये राहतो। पाण्याची समस्या इतकी आहे, ड्रेनेज लाईनची समस्या आहे, कचऱ्याची समस्या। अहो तुमच्याकडे आम्ही प्रत्येक वेळेस निवेदन पाठवतो पण तुम्ही कोणतंच निवेदन आमच्या मनावर घेत नाही। तुम्ही कधी अधिकारी कधी आम्हाला भेटत नाहीत, कोणतेच प्रश्न आमच्या मार्गी लागत नाही। आता पाण्यासाठी आम्ही एवढं वनवन करतोय, सगळीकडे बायका इतक्या पळतात प्रत्येक ठिकाणी। क्षेत्रीय कार्यालयामध्ये आम्ही निवेदन घेऊन येतोय, आंदोलन करणार आहे। हे जेव्हा आम्ही कळलं, आम्ही सांगितलं, तेव्हा यांनी आम्हाला गेट बंद केली, इकडे वर ऑफिस मध्ये येऊन देत नव्हते। हा काय प्रश्न झालाय? माणसाचे प्रश्न सुटणार कधी? नागरिकांचे प्रश्न सुटणार कधी? तर पुण्यामध्ये पाणी प्रश्न पेटल्याचं आपण पाहिलं आणि पुण्यातील या आंदोलनाच्या निमित्ताने ठाकरेंची सेना ऍक्टिव्ह झाल्याचंही पाहायला मिळतंय। यानंतर वळूयात इतर बातम्यांकडे। बातमी आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगासंदर्भात अत्यंत गंभीर आणि या बातमीपत्रातली अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण की MPSC पूर्व परीक्षेबाबत साम TV आता तुम्हाला काही एक्सक्लुझिव्ह माहिती देणार आहे। MPSC पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिका 40 लाख रुपयांना विकण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। एका व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये ही संपूर्ण माहिती समोर आली असून एका एजंटच्या संवादाची ऑडिओ क्लिप साम TVच्या हाती लागली आहे। या एजंटचं किशोर बाळासाहेब जाधव या विद्यार्थ्याला त्याने फोन केला होता आणि MPSCची प्रश्नपत्रिका हवी असल्यास थेट 40 लाख रुपयांची मागणी केलेली आहे। परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्री पेपर उपलब्ध करून देण्याचा आमिष परीक्षार्थींना दाखवण्यात आलं। या ऑडिओ क्लिपची साम TV कोणतीही पुष्टी करत नाहीये, मात्र अत्यंत धक्कादायक अशी ही माहिती आहे। कारण MPSC ज्यासाठी मुलं 4-4, 5-5 वर्ष तयारी करतात अशा MPSCच्या प्रश्नपत्रिका 40 लाखांमध्ये विकल्या जातात असल्याचं धक्कादायक सत्य इथे समोर येत आहे। किशोर बाळासाहेब जाधव बोलताय? हा बोलतोय। तुम्ही फॉर्म भरला होता MPSC चा? हो, कोण बोलतोय पण? तुम्ही फॉर्म वगैरे भरला होता ना? हो। मग त्याच्यामुळे तुम्हाला असं बॅकअप वगैरे पाहिजे का? असं कशाचा? पेपरचं वगैरे? हा, बॅकअप तर प्रत्येकाला लागतो पास होण्यापर्यंत। हो, मग तेच मग का बरं की आम्ही ना नाही का पेपर वगैरे नाही का प्रश्नपत्रिका वगैरे तर ते आधीच देतोय। कधी देत आहे? आधी 1 दिवस अगोदर। अच्छा अच्छा। हा, पण त्याची फीस वगैरे तुम्हाला सांगतो आम्ही नाही का, हा हा। 35 ते 40 लाख आहे असे। अच्छा। 1 दिवस अगोदरच पेपर भेटून जाईल। हा हा। हा, असं आहे। मग तुम्ही इच्छुक आहात का नाही ते आम्हाला सांगा। दरम्यान अगदी काही वेळापूर्वीच विद्यार्थ्यांशी सुद्धा साम TVने बातचीत केलेली आहे। यावेळेस विद्यार्थ्यांनी नक्की काय म्हटलेलं आहे आपण ऐकूयात। गैरप्रकार कुठल्या ना कुठल्या परीक्षेत घडतात। गेल्या वेळच्या परीक्षामध्ये गेल्या वर्षी काय झालं होतं, हॉल तिकडेच लीक झाले होते। ह्या वर्षी आता परीक्षा 2 दिवसावर आली आणि आता कोणतरी असं गैरप्रकार हे करत आहे। का असं षडयंत्र रचलं जातं आहे, खरंच ह्याचा काय प्रकार आहे हा जनतेसमोर आला पाहिजे, सर्वसमोर आलं पाहिजे। ह्या पाठीमागे कोण आहे हे शोधलं पाहिजे। हे एक्झामच्या अगोदर 2 दिवस का करतायत, ह्यांचा काय हेतू आहे का खरंच पेपर फुटला आहे? ह्या गोष्टीची आयोगानं आणि पोलिसांनी सुद्धा शहानिशा केली पाहिजे आणि जोपर्यंत शहानिशा होत नाही तोपर्यंत आयोगाने पेपर घेऊ नये असं एक विद्यार्थ्यांमध्ये मत येतं। कारण काय आहे की काही जणांचं असं म्हणणं पण आहे की आयोगातले काही क्वेश्चन बाहेर पडलेत, काय 30-35 क्वेश्चन बाहेर पडलेत असंही म्हणणं आहे। काही जणांच्या हातात पेपर पण गेलेत असं पण काही जणांकडून ऐकायला भेटलंय।
आणि पण शक्यता नाकारता येत नाही आहे. तर त्याच्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये खूप संभ्रमाचं वातावरण आहे. तर अनेक परीक्षार्थी प्रामाणिकपणे आणि मेहनतीनं या परीक्षेची तयारी करतात. मात्र काही एजंट्स पैशासाठी परीक्षार्थींच्या या मेहनतीवर पाणी फिरतात आणि अशा एजंट्सवर कारवाई करणं आता गरजेचं झालेलं आहे. वळूयात इतर बातम्यांकडे. बातमी आहे राजकीय वर्तुळातून. पालकमंत्री म्हणून बीडचा पहिलाच दौरा करणाऱ्या अजित पवारांनी आता सर्वांना सज्जड दमच दिलेला आहे. विकास कामं करताना खंडणी मागू नका, नाहीतर मकोका लावायला मागे पुढे पाहणार नसल्याचा इशारा अजित पवारांनी दिलाय. बंदूक दाखवली तर परवाना रद्द करण्याचा इशारा सुद्धा दादांनी दिला असून चारित्र्य स्वच्छ ठेवा असा सल्लाही त्यांनी दिलाय. चांगलं वागा, मी तुमच्या मागे पूर्ण ताकद उभी करीन, तुम्हाला कोणाला वाऱ्यावर सोडणार नाही. पण चुकीचं वागला तर तुम्हाला कार्यवाही केली जाईल. तुमच्यावर जे काही चे नियम आहेत त्या पद्धतीनं कलम लावली जातील. सातत्य ते राहिलं तर मकोका पण लावला जाईल. कारण 3-4 केसेस एखाद्याच्यावर लागल्या, 4 एक गंभीर स्वरूपात, तर ते होतं. बाहेरचे गुंतवणूक करायला विंडमिलवाले येत आहेत, त्यांना जर कोणी खंडणी मागितली, इथं नाही तिथं नाही, हे कुठं सरकारच्या रस्ते अडवलेले पण चालणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी चालणार नाही. तर विकास कामं करताना खंडणी मागू नका, नाहीतर मकोका लावेल असं सज्जड दमच त्यांनी भरलाय. वेडवाकडा काम केलं तर सहन करणार नाही. बंदुका दाखवणारे, त्याचे रील्स बनवणारे यांच्यावर कारवाई होईल आणि परवानाही रद्द होईल. दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांना दूर ठेवा, चारित्र्य स्वच्छ ठेवा. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना कदापि संरक्षण दिलं जाणार नाही. तर धनंजय मुंडेंसमोरच अजित पवारांनी खंडणीचा मुद्दा काढला आणि त्यामुळे अजित पवारांचा नेमका रोख कुणाकडे होता याचीच चर्चा सुरू झालेली आहे. यानंतर आता वळूयात इतर बातम्यांकडे. बातमी आहे बीडमधून. बीडच्या बदनामीवरनं आता DPCDच्या बैठकीमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी ही माहिती दिली असून DPDCची बैठक झाली आणि या बैठकीनंतर खासदारांनी याबाबतची माहिती दिलेली आहे. धनंजय मुंडे, सुरेश धस आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि दहशतीच्या मुद्द्यावरनं हा संपूर्ण वाद झाल्याचं खासदारांनी सांगितलेलं आहे. आज बीडमध्ये पहिल्यांदाच DPDC बैठक अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली आहे. च्या मीटिंगमध्ये तसा विषय झाला नाही, पण इथं जर कुणी DPDCच्या मीटिंगमध्ये कुणाला एकाला कॉर्नर करून कुणी बोललं तर आम्ही बसणार नाही. आणि जिथं म्हणलं की कुणी दहशत आहे तर आम्ही त्याला उत्तर दिलं, दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या. त्याच्यामुळे जिथं माजी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे, मग कुणाची दहशत आहे, मग त्याच्यावर थोडी झाली बाचाबाची, तर त्याच्यावर बैठक संपली. नाही पण शेवटचा किस्सा काय होता की बाचाबाची किरकोळ विषय एवढं तेवढं होत असतं. ते विषय मला वाटतं मीडियाच्या समोर येऊ नयेत. येतील एवढे मीडियावरती एवढे येतील एवढं झालेलं नाही. काय हे भांडण काय मुद्द्याचं भांडण नाहीये, हे मुद्द्याचं भांडण आहे. तर बीडमध्ये झालेल्या DPDCच्या बैठकीमध्ये बाचाबाची झाल्याचं समोर आलं आणि यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे भाजपा आमदार सुरेश धस यांनी अजित पवारांना पेनड्राईव्ह दिलेला आहे आणि या पेनड्राईव्हमध्ये घोटाळ्याचे पुरावे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पालकमंत्री असताना धनंजय मुंडेंनी बीड जिल्हा कोट्यावधींचा घोटाळा केल्याचा आरोप सुरेश धस यांनी वारंवार केलेला होता आणि त्याचेच पुरावे या पेनड्राईव्हमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. मात्र हा पेनड्राईव्ह देत असताना सभागृहामध्ये एकच शांतता पसरली होती. त्यामुळे या पेनड्राईव्हमध्ये नेमके कोणते पुरावे धस यांनी दिलेले आहेत याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. जे बोगस पैसे वगैरे उचलण्यात आलेले होते त्या मुद्दा उपस्थित करायला लागल्याच्या नंतर अजितदादांनी सांगितलं लेखी पत्र द्या. मी त्याचे संपूर्ण लेखी पत्र तयार केलेले आहे. परंतु या जिल्ह्यामध्ये आत्ताच 73 कोटी रुपये बोगस उचलल्याचं मी रात्री जाहीर केलंय. अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, राज्याचे प्लॅनिंगच दादाकडे आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे
तर भाजप आमदार सुरेश धस यांनी हा पेनड्राईव्ह अजितदादांना दिला. मात्र याच संदर्भात जेव्हा धनंजय मुंडेंना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी प्रश्नाचं उत्तर देणं टाळलेलं आहे. बैठकीला जिल्हा नियोजनासंदर्भात चर्चा झाली, मात्र धसांच्या पेनड्राईव्ह बद्दल माहिती नाही असं धनंजय मुंडे म्हणालेत. डीपीडीसीची मीटिंग या ठिकाणी झाली. आदरणीय दादा पहिल्यांदा जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून या ठिकाणी आले होते आणि अतिशय व्यवस्थित आज बैठक झाली. फार व्यापक बैठक झाली. सर्वच मान्यवरांनी या ठिकाणी आपले आपले मुद्दे या ठिकाणी वापरले, मुद्दे मांडले आणि या डीपीडीसी मध्ये म्हणजे येणाऱ्या वर्षी जो काय प्लॅन करायचा आहे त्या प्लॅनमध्ये जिल्ह्याला अधिकचा निधी मिळावा हा सर्वांनीच आग्रह धरला आणि त्यात दादांनी पण सकारात्मक या ठिकाणी निर्णय घेतो असं सांगितलेलं आहे. त्यामुळे नक्कीच यावर्षी अधिकचा निधी मिळाल्यावर बीड जिल्ह्याच्या विकासाला आणखीन जास्त गती येईल. तर एकूणच जिल्हा नियोजनासंदर्भात चर्चा झाल्याचं धनंजय मुंडे म्हणालेले. यानंतर बातमी आहे देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यासंदर्भातली. धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत आणि आम्हाला त्यांना भेटण्याची चोरी नाही, आम्ही कधीही भेटू शकतो असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी धनंजय मुंडेंच्या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पहिली गोष्ट तर एक लक्षात घ्या की ते त्यांच्या कामाने आले होते, मी माझ्या कामाने आलो होतो, त्यामुळे आमची भेट झाली नाही. पण सकाळी आमची भेट झाली होती कारण आम्ही म्हणजे त्याच्यापूर्वी कॅबिनेटमध्ये वगैरे काल सगळं आमची भेट वगैरे झाली होती. त्यामुळे काय धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही. ते मला कधी भेटू शकतात, मी त्यांना कधी भेटू शकतो, कुठल्याही कामाकरता भेटू शकतो. आणि त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. अजितदादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे. यानंतर आता बातमी आहे राज ठाकरे यांनी घेतलेल्या आजच्या मेळाव्यासंदर्भातली. राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक निकालावर आता शंका उपस्थित केलेली आहे. लोकांनी केलेलं मतदान कुठेतरी गायब झाले असा टोला त्यांनी लगावला. तर 13 खासदार असलेल्या काँग्रेसचे 15 आमदार कसे आणि शरद पवारांचे 8 खासदार निवडून येतात, मात्र त्यांच्या पक्षाला केवळ 10 जागा विधानसभेत कशा मिळाल्या असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय, या मतदानावरती जाऊ नका. लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये. तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही. लोकांनी मतदान केलं, पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं. त्या लोकसभेला सर्वात जास्ती ज्यांचे कोणाचे खासदार निवडून आले असतील तर ते काँग्रेसचे निवडून आले. त्यांचे 13 खासदार निवडून आले काँग्रेसचे. शरद पवार साहेबांचे 8 खासदार निवडून आले. 8 खासदार, त्यांचे 10 आमदार येतात. आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा 1 खासदार निवडून आलाय तिथे 42 आमदार येतात. तर राज ठाकरेंनी विधानसभा निकालासंदर्भात शंका तर उपस्थित केली. यासोबतच त्यांनी भाजपावर सुद्धा निशाणा साधलाय. घोटाळ्याचे आरोप केलेल्यांना भाजपानं सोबत घेतलं आणि पदं दिली असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केलाय. 70,000 कोटींच्या घोटाळ्यामध्ये अजित पवारांना जेलमध्ये टाकू असं मोदी म्हणाले होते, पण त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं असा टोलाही त्यांनी लगावलाय. हे बाकीच्यांसारखं नाहीये. 6 दिवस अगोदर मोदी म्हणतात 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला ना आम्ही 8 मध्ये टाकू. आम्हाला माहित होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत. आतमध्ये टाकूचा अर्थ हा होतो हे मला पहिल्यांदा कळलं. तर आज झालेल्या मनसेच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी काँग्रेस नेता बाळासाहेब थोरातांचं नाव घेत विधानसभेच्या निकालावर शंका व्यक्त केली होती आणि त्यावर बाळासाहेब थोरातांनी देखील आता प्रतिक्रिया दिलेली आहे. पाहूयात. बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते 7 वेळा आमदार झाले. 7 वेळा. ही 8वी टर्म होती त्यांची. 7 वेळा जो माणूस आमदारकीला 70 ते 80 हजार मताधिक्याने निवडून यायचे ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये 10,000 मतांनी पराभव होतो. यावेळचा निकाल अनपेक्षित आमच्याकरता होता, कार्यकर्त्यांकरता होता, जनतेला सुद्धा अनपेक्षित वाटतोय तो. माननीय राज ठाकरे यांनी उल्लेख केला असेल
तर हे संशयाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेकांच्या बाबतीत आहे. माझ्याच बाबतीत नाही, अनेकांच्या बाबतीत आहे की दिसतं मतदान होताना वेगळं, घडलं मात्र वेगळं. तर मेळाव्यातून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे. भाजपानं कधीही तडजोडीचं राजकारण केलं नाही असं पलटवार मंत्री आशिष शेलार यांनी केलंय. तर मुलाचा पराभव का झाला यावर आधी बोला असा टोला मेटकरींनी लगावलाय. श्रीमान राज ठाकरेजी यांनी त्यांच्या राज्यस्तरीय पदाधिकारी संमेलनामध्ये जो एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत तो अर्ध आणि अर्धवट माहितीच्या आधारावर आहे. प्रथम राष्ट्र आणि राष्ट्रवादी विचाराच्या आधारावर राष्ट्र निर्माण या आधारावरच राजकारण कधीच आम्ही तडजोड केलं नाही. आपल्या सुपुत्रांचा दारुण पराभव का झाला आणि आपल्या जागा का निवडून आल्या नाहीत यावर त्यांनी भाष्य करावं आणि त्याकरता अजितदादांसारखं पहाटे 5 वाजतापासून मला असं वाटतं त्यांनी कामाला लागलं पाहिजे. त्याच्याशिवाय अजितदादा नावाचा विकास पुरुष त्यांना कळू शकणार नाही. तर राज ठाकरेंना सत्ताधाऱ्यांनी सुद्धा उत्तरं दिल्याचं आपण पाहिलेलं आहे. दरम्यान राजकारणामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. गेल्या 5 वर्षात राज्याच्या राजकारणामध्ये अनेक अविश्वसनीय घडामोडी घडल्यात. आता भाजपा आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चाही रंगल्यात. काल भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि भाजपा एकत्र येण्याचे संकेत दिलेत. आपली पुन्हा युती झाली तर तो क्षण आनंदाचा असेल असं चंद्रकांत दादा उद्धव ठाकरेंना म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तर मुंबईतल्या एका लग्न सोहळ्यामध्ये उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटलांची भेट झाली. मिलिंद नार्वेकरांनी चंद्रकांत पाटलांना मग युती कधी असा प्रश्न विचारला. तर आपली पुन्हा युती झाली तर तो आनंदाचा क्षण असेल चंद्रकांत पाटील म्हणाले. मी या सुवर्ण क्षणाची वाट पाहतोय असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. तर उद्धव ठाकरेंनीही युतीला दुजोरा दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तेव्हा आता हा सुवर्ण क्षण महाराष्ट्राचं राजकारण बदलणार का याचीच चर्चा रंगलेली आहे. दरम्यान याच संदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर येते. उद्धव ठाकरेंच्या भेटीवर मंत्री चंद्रकांत पाटलांनीही प्रतिक्रिया दिलेली आहे. तर लग्न समारंभामध्ये अशा भेटी होतात आणि अशा भेटीमध्ये युती होत नसते अशी मिश्किल प्रतिक्रिया फडणवीसांनी दिलेली आहे. फक्त भीती वाटते अलीकडे कोणाला मित्र म्हणताना की प्रेसवाले त्याचा काय अर्थ केला. काल आमदार आणि माझे परमित्र पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो. मी गेलो त्याला उद्धवजी शुभेच्छा देऊन खाली उतरत होते आणि मी शुभेच्छा द्यायला वर चढत होतो. समोरासमोर आलो, नमस्कार केला. पण त्या लग्न समारंभातही प्रेस उपस्थित होती आणि ते शूट केलं आणि जवळ बहुधा दुसरी बातमी येईपर्यंत ते आता ते चालवतील की आम्ही दोघे भेटलो, आता काय होणार. असं आहे की लग्नामध्ये भेटणं हे स्वाभाविक आहे. मी जर असतो तिथे तर माझी देखील भेट झाली असती. त्यात उद्धव ठाकरे आणि भाजप जवळ येतं असं वाटतं त्याच्यातून. असं आहे, पहिली गोष्ट तर लग्नात भेटल्यामुळे पक्ष जवळ येतात किंवा युती होते इतका भाबडा विचार हा किमान तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांच्या डोक्यात तरी येऊ नये अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. आणि आता बातमी आहे सामच्या इम्पॅक्टची. सामने बातमी दाखवल्यानंतर एमपीएससी प्रशासन आता खडबडून जागं झालेलं आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर आम्ही पोलिसांकडे तक्रार केली आणि एमपीएससीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली असून 2 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेचे पेपर सुरक्षित असल्याचं स्पष्टीकरण एमपीएससी कडनं देण्यात आलेलं आहे. पत्रिका लीक झाली आहे म्हणजे प्रश्नपत्रिका आमच्याकडे आहे अवेलेबल, तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या अशा स्वरूपाची ती मागणी आहे. आणि या संदर्भात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आज सकाळी जेव्हा आम्हाला ही माहिती मिळाली आम्ही पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे आम्ही या संदर्भातील रीतसर तक्रार देखील नोंदवलेली आहे आणि त्यांनी तपास सुरू केलेला आहे. तर 2 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पेपरचे सर्व प्रश्नपत्रिका या सुरक्षित असल्याचं स्पष्टीकरण शेवटी दिलेलं आहे एमपीएससीने. यानंतर बातमी आहे मनोज जरांगे यांच्या संदर्भातली. मराठा नेते मनोज जरांगे पाटलांनी आपलं आमरण उपोषण मागे घेतलेलं आहे आणि आता उपोषण होणार नाही, आता समोरासमोरची लढाई होणार. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईला जाणार असा इशारा जरांगे पाटलांनी दिलेला आहे. 8 मागण्या दिल्या आहेत, त्या मागण्या मान्य करणार की नाही हे बघायचंय असंही जरांगे म्हणतायत.
आता शक्यतो इथून पुढे उपोषण होणारच नाही. आता समोरासमोर लढायची तयारी ठेवायची आता यांच्याकडे, कारण हे दगाफटका करणार नाहीत असं वाटतं. फडणवीस साहेबांना मी एकच शब्दात उत्तर मागितलं होतं, आणखीन मिळालेलं नाहीये. 8 मागण्या दिल्या, त्याची तुम्ही अंमलबजावणी करणार आहेत की नाही? तुम्ही नाही म्हणा, हा म्हणा, आम्ही उपोषण सोडतो. तुम्ही फक्त मराठ्यांशी गद्दारी बेमानी करतायत का एवढंच आम्हाला बघायचंय, काहीच बघायचं नाही. यानंतर आता बातमी आहे राज्याची चिंता वाढवणारी. राज्यामध्ये जीबी सिंड्रोमचा धोका वाढत असून आता साताऱ्यात जीबीएसचे 4 संशयित रुग्ण आढळलेत. 15 वर्षाच्या आतील 4 मुलांमध्ये लक्षणं आढळली असून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेत. साताऱ्यातील शासकीय रुग्णालयामध्ये 2 तर खासगी रुग्णालयामध्ये 2 उपचार सुरू आहेत. त्यामुळे हळूहळू जीबी सिंड्रोम राज्यभरात हातपाय पसरत असल्याचं चित्र आपण पाहतोय. यानंतर आता कृषीविषयक बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. पुणे विभागामध्ये 68% पेरण्या झालेल्या आहेत. सध्या बागायत भागातील गहू, हरभरा पिकं वाढीच्या अवस्थेत असून ज्वारीचं पीक काढणीच्या अवस्थेत आहे, तर अनेक ठिकाणी काढणीस सुरुवात झालेली आहे. मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे कांद्याच्या लागवडी कमी होत्या, मात्र यंदा समाधानकारक पाऊस असल्याने रबी हंगामातील उन्हाळा कांदा लागवडीकडे कल दिसून येतोय. कृषी विभागाच्या अहवालानुसार नाशिक विभागामध्ये 2.5 लाख हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे. अकोल्यातल्या तेल्हारा तालुक्यातल्या तळेगाव बाजार इथल्या माजी मुख्याध्यापकानं तुरीचं विक्रमी उत्पादन घेतलेले. प्रत्येक एकरातून 15 क्विंटल तुरीचं विक्रमी उत्पन्न त्याने घेतलं असून जवळपास 4 एकर म्हणून 60 क्विंटल एवढं उत्पन्न शेतकऱ्याला आलंय. तुरीचे दर कमालीचे घटल्याने बाजारामध्ये हमीभावापेक्षा 500 रुपये कमी दराने तूर विकली जाते. सोयाबीन आणि कापसाचे भाव पडले असताना आता तुरीचे दरही पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात पडलाय. अशातच केंद्राने तूर आयातीतला 1 वर्ष मुदतवाढी दिली नाही. देशातील बाजारामध्ये सध्या आयात झालेल्या हरभरा 5,800 ते 6,000 रुपयामध्ये विकला जातोय. यंदा हरभरा पेरणी वाढल्याने उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. तसेच सरकारने आयात खुली केल्याने आयातीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. त्यामुळे नव्या हरभऱ्याची बाजारामध्ये आवक सुरू झाल्यानंतरही काही काळ हमीभावाच्या खाली राहण्याचा अंदाज आहे. केंद्राने मोकळीक दिल्याने देशामध्ये मागील वर्षभरामध्ये कडधान्य आयात दुप्पट झालेली आहे. 2024 मध्ये देशामध्ये विक्रमी 66 लाख टन कडधान्य आयात झाल्याची माहिती आहे. तसेच वाटाणा 28 फेब्रुवारीपर्यंत तर हरभरा 31 मार्चपर्यंत आणि तूर पुढील वर्षभर मुक्तपणे आयात होणार आहे. लाल मिरच्यांचं उत्पादन यंदा मुबलक असल्याने दर घसरलेत. मागील हंगामामध्ये 10% मिरची शेतकऱ्यांकडे आहे, त्यात यंदाचं उत्पादन, त्यामुळे सध्या बाजारामध्ये आवक मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी बेडगी मिरची प्रति किलो 150 ते 300 रुपयांपर्यंत आहे, तर आगामी 4 महिन्यांमध्ये दरामध्ये आणखीन घसरण होण्याची शक्यता आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपई तोडणीला सुरुवात झालेली आहे. उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पपईची मागणी वाढली असून पपईला चांगला दर मिळतोय. गेल्या 5 वर्षांमध्ये सर्वाधिक दर मिळतोय. सध्या पपईला 15 ते 20 रुपये प्रति किलोचा दर आहे. येवल्यात अंदाजे 350 हेक्टर अद्रक पिकाची लागवड केलेली आहे. तसेच शेतकऱ्यांनी अद्रक पिकाच्या काढणीला सुरुवात केली आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांना 8 ते 10 हजारांचा भाव मिळाला होता, पण यावर्षी मात्र पिकाचं क्षेत्र वाढल्यामुळे दरामध्ये घसरण झालेली आहे. एका क्विंटलला 2,000 ते 2,500 रुपयांपर्यंत भाव मिळतोय. वाशिमच्या वनोजामध्ये संत्रा बागेला परदेशी गुंतवणूकदारांनी भेट दिली आहे. संत्रा उत्पादक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चांगल्या दर्जाचं संत्रा उत्पादन करतात. या बागेची पाहणी करून शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्यांबाबत माहिती घेतली जाणार आहे. कृषीविषयक बातम्यांनंतर बातमी पाहूयात महाकुंभमेळा संदर्भातली. यंदाचा महाकुंभमेळा साधू संतांपेक्षा मॉडेल आणि सिने अभिनेत्रींमुळेच चर्चेत आहे. यामध्ये आणखीन एका हवाई सुंदरीची भर पडलेली आहे. या हवाई सुंदरीनं थेट नोकरीवर पाणी सोडत साध्वी होण्याचा निर्णय घेतलाय. कोण आहे ही हवाई सुंदरी पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. हवाई सुंदरी होणार साध्वी. महाकुंभमेळ्यात घेणार दीक्षा. लाखो रुपयाच्या पगाराच्या नोकरीचा करणार त्याग.
144 वर्षांनंतर येणारा महाकुंभ मेळावा हा सर्वार्थानं विलक्षण ठरतोय। या कुंभमेळ्यात मॉडेल हर्षा रिछारिया, बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि IIT बाबाची जोरदार चर्चा रंगली। आणि आता यामध्ये आणखीन एक भर पडलेली आहे, ती म्हणजे एका हवाई सुंदरीची। ममता कुलकर्णी नंतर आता डीजा शर्मा ही हवाई सुंदरी साध्वी होण्याची दीक्षा घेणार आहे। डीजा शर्मा ही MCOM झाली असून हवाई सुंदरी म्हणून तिला लाखोंचा पगार आहे। मात्र या सर्वाचा त्याग करून तिनं थेट दीक्षा घेऊन साध्वी होण्याचा निर्णय घेतलाय। तिनं आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये काय लिहिलंय पाहूयात। मी लवकरच दीक्षा घेऊन संन्यास घेणार आहे। माझ्या आईच्या निधनानंतर माझ्या आयुष्यामध्ये काहीही उरलेलं नाही। आपण जितकं धार्मिक राहू आणि परमेश्वरावर श्रद्धा आणि विश्वास ठेवू तितकी मानसिक शांती मिळेल। तुम्ही तुमचं दुःख लोकांसमोर मांडाल तर ते कमी न होता वाढत जाईल आणि त्यामुळे देवाचं नाव घेत राहा। हवाई सुंदरी डीजा शर्मानं संन्यास घेण्याचा निर्णय इंस्टाग्रामवर जाहीर केल्यानंतर अनेकांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अशा घोषणा केल्या जात असल्याचा आरोप करत टीका केली आहे। हवाई सुंदरी डीजा शर्मा ही साध्वी बनेल की नाही हे येणाऱ्या काळात कळेलच, परंतु नेम, फेम आणि गडगंज श्रीमंती असली तरीही मनःशांतीसाठी अध्यात्माच्या मार्गाला जात असल्याचं चित्र या महाकुंभ मेळ्यामध्ये दिसून येतंय। ब्युरो रिपोर्ट, साम TV।